काळ्या वाटाण्याची उसळ बनवण्यासाठी रात्रभर काळा वाटाणा पाण्यामध्ये भिजत घालून घ्यायचा. कुकरमध्ये घालून घेऊया. त्यामध्ये पाणी घालून 5 ते 6 शिट्या करून घ्यायच्या. पाहू शकता अशा पद्धतीने मस्त सॉफ्ट असा काळा वाटाणा शिजलेला आहे. आता तव्यावरती आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा. थोडंसं तेल घालून कांदा भाजून घ्यायचा. मग लसूण, आलं, 2 चमचे सुकं खोबरं घालायचं, तेही व्यवस्थित भाजून घ्यायचं. मग छोटा टोमॅटो घालायचा, कोथिंबीर घालायचं, तेही व्यवस्थित तव्यावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मसाला अगदी थंड झाल्यानंतर कृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये तेल घालून घेऊया. तेल गरम झालं की हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी घालायची. मग तयार केलेला मसाला तेलावरती थोडा परतवून घ्यायचा. आता हळद, लाल मिरची पावडर, काळा मसाला आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. मसाला अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे मंद आचेवरती. पाहू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर शिजवलेले काळे वाटाणे घालून घेऊया. भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालून घेऊया. भाजीला उकळी आली की बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. अशा